अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मला ये, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. नाही बोलवायचं नाही म्हणून फार्महाऊसवरती करत नाहीये, पण आमच्या जावे बापूंचं म्हणणं की लग्न एकदम साध्या पद्धतीने व्हायला पाहिजे. दमली असेल ना नाचून तू? छान नाचत होतीस तू. असा हात ठेव बघू, सरळ हात ठेव. अगं हलू नकोस ना अशी. अगं गप्प बस ना देवासारखी. काय झालं? काही नाही. असा हात ठेव बघू. हल्लीच तर मेहंदी चांगली येईल का? लहानपणी माहितीये तुला किती मेहंदी आवडायची काढायला. मला म्हणायची ही एवढी मोठी काढ मेहंदी. मी म्हणायचे लग्नात काढेन तुझ्या एवढी मोठी. तर लगेच रडायला सुरू. का का म्हणजे लग्न म्हटलं की तुझा भोंगा सुरू. कदाचित तुला कुणीतरी सांगितलं असेल की लग्न म्हणजे आई बाबांना सोडून जायचं. मग तुझे डॅडी यायचे समजवायला, सायली बेटा रडू नको, आपण लग्न झाल्यावर तुला घरीच ठेवूया ऐकले. तरी तुझा भोंगा सुरूच असायचा. शेवटी नेहमीप्रमाणे डॅडी तुला समजवायचे, ओके आपण लग्नच करायचं नाही सायली बेटाचं, प्रॉमिस. मग अशी हसायला लागायचीस. खूप जिद्दी होतीस तेव्हा आपल्या डॅड सारखी. किती बदलून गेलं आता सगळं. सगळा माझाच मूर्खपणा. जाऊ दे. बघ आवडली मेहंदी? छान आली नाही? आणि आता मेहंदी झाल्यानंतर शांतपणे झोपायचं. झोप मिळणं फार गरजेचं आहे. झोप नाही झाली तर बरी नाही दिसणार तू. आणि मग सगळे म्हणतील आई डॅडीना सोडून जायचं म्हणून किती वाईट वाटतं हिला.
सॉरी, मला वाटलं माझी बेडरूम. नाही, तुझी व्यवस्था मी आउट हाऊसमध्ये केली. सॉरी. अल्बम बघते. आपली मुलगी बघता बघता कधी मोठी झाली कळलंच नाही. सायली लहानपणी खूप खोडकर होती नाही, कधी स्वस्त अशी बसायचीच नाही. आता मात्र खूप मॅच्युअर झाले. अजून झोपलीच नाहीये ती. अजून मेहंदीचा कार्यक्रम चालू होता. तिला खूप आवडते ना मेहंदी. लहानपणी मेहंदी काढण्याकरता हट्ट करायची. किती छान दिवस होते ते. तुम्हाला तुम्हाला काही हवंय का? नाही, ठीक आहे. तुम्ही झोपा आता. उद्या खूप धावपळ आहे तुमच्या मागे. काही लागलं तर मला सांगा. हा, माझ्याकडे नोकर आहेत. आता मी असताना नोकर कशाला? मला वाटतं तू मर्यादा ओलांडतेस. मी तुला माझ्या घरात स्थान दिलंय, मनात नाही. उगाच माझ्याशी सर्गी करण्याचा प्रयत्न करू नकोस. हे एकदा लग्न उरकलं की तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, कळलं? अशाच एका उज्ज्वल प्रभाती दिसली का रे ती? नाही ना, दिवसभर तिच्याबरोबर कोण ना कोणतरी असतंच. एकटी सापडतच नाही. आत्ता सुद्धा आत गेली, बाहेर यायला मागतच नाही. डायरेक्ट भिडायचं का? नाही, थांब. भरपूर माणसं आहेत, भरपूर मार पडेल. थोडं सामसूम होऊ दे, मग घुसूयात. सायली, तुम्हाला असे थोपटतेस ना, त्याला मला माझ्या आईचा हात आठवतो. डॅड, डॅड मग मी तुमची आईच आहे असं समजा. हो ग बाबा, हो ग. तू माझं सर्वस्व आहेस. तू माझी मैत्रीण आहेस. तू माझी आई आहेस. एव्हरीथिंग. यू आर एव्हरीथिंग फॉर मी. यू अँड यू ओनली. आणि बघ, कधी ना केव्हा तरी तुला या घरातून बाहेर जायचंच आहे. हे बघ, मला तुला खूप सुखात असलेलं बघायचं. हे बघ, आता माझा काही भरोसा नाही. डॅड, अरे, मृत्यूच्या दाढेतून परत आलेला माणूस आहे मी. जीवन हे किती क्षणभंगूर आहे मला कळून चुकलं. त्यामुळे आता मला बिलकुल वेळ घालवायचा नाही.
मी तुला माझ्या घरात स्थान दिले मनात नाही. हे तर लग्न उरकलं की तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, कळलं? मला वाटतं तू मर्यादा वाटतेस. मी तुला माझ्या घरात स्थान दिले मनात नाही. हे तर लग्न उरकलं की तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, कळलं? हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. तू काय पण मनगड, पण आपल्या मग चांगलीच पण होती लागली. राव, आता आजपर्यंत आपण एवढी कामं केली, कधी अपयश आलं आपल्याला? नाही ना. पण याच कामात आपण सारखीच माती खातोया. होय र, आपलं कोणी लिंबू तर नाही ना फिरवलं. त्यातलं काय कळत नाही बाबा आपल्याला. ते बरोबर आहे, पण विश्वास साहेबांना सांगायचं काय? तुझं तू काय बी सांग बाबा, आपलं तर काय डोकं चालत नाही. साहेब तुम्ही तुम्ही नुसतं हातावर हात ठेवून बसा, ढोसात राहा. कामाचं काय झालं? नाही झालं ना? माहिती होतं मला. मीच मूर्ख जो तुमच्यासारख्या गाढवांवर विसंबून राहिलो. साहेब तुम्ही असं बोलू नका. आम्ही काय कमी प्रयत्न केले नाहीत. कारण हा मग अहो तिकडे माणसं जेवढे आहेत की त्यात एकटी मायाबाई सापडायलाच तयार नाही. फालतू कारणं नका देत बसू मला तुम्ही. हे बघा, आता जे काय झालं ते झालं, जाऊ द्या.
मी काय सांगतोय ते नीट ऐका आता. हा ऐका जरा. हो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे एवढं सगळं मी केल्यानंतर उरलेलं काम तरी तुम्हाला जमेल की नाही? बस का मालक, असं काय बोलताय? आता आम्ही कसं काम करतो बघाच कारण. बस बस, जास्ती दात दाखवू नका मला. ह्यावेळी कामात जर काही गडबड झाली ना, तोंडात एक दात शिल्लक ठेवणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. ओके. ठीक आहे, चला. बसले दारू पी तिथं. हो. काय? गंमत सांगू? खूप छान दिसते. चल जेवलं काहीतरी. आणि एक चष्मा घालायचा नाही. चष्मा घातला नाही तर चंदूचं लग्न डोळे भरून कसा पाहणार नाही? चष्मा काढायचा. आज मी सांगते तेच ऐकायचं. काय गे असलं जॅकेट बिकीट हे सगळं मला ना हे सगळं आवडल्यासारखं होतं. एक गंमत सांगू? काय? तुम्ही पण खूप छान दिसता. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय आम्हाला बघून आश्चर्य वाटलं? नाही तसं काही नाही. काय तुम्ही बोलवलं नाही पण आम्ही आलो. अहो नाही, काय झालं की सगळंच इतक्या तातडीनं झालं की चालायचंच हो चालायचंच. तुम्ही इसरलात पण मेघनानं आठवण ठेवली, तिनं बोलवलं. अंकल आला तुम्ही या ना. या ना या. या. हे पाटील आलेले प्रधान साहेबांना बहुतेक आवडलेलं दिसत नाही. असू दे. असू दे काय, हे आपल्या मेघनाने सुद्धा मग आवडत नाही ना त्यांना, ते कशासाठी त्या लोकांना बोलवायचं? असं कसं म्हणता तुम्ही? हो, मेघनाला किती मदत केली आहे पाटलांनी. तिचे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. आणि तिच्या काकाचं लग्न आहेच ना. बोलवलं तिने तर कुठे बिघडले. माझ्या आयुष्याचा सत्यानाश करून अजून समाधान नाही झालं तुमचं? आम्ही कोणाच्या बी आयुष्याचा सत्यानाश केलेला नाही. तू आमच्याकडे आली ती स्वतःच्या पायानं गेली ती बी स्वतःच्या मर्जीनं. अगं एकेकाळची डार्लिंग ना तू माझी. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. प्रधान साहेब, मुलीच्या आईला बोलवायला झालं, लवकर बोलवा वहिनींना. आशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती.
मरणाची